सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माईयांना कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्शोषक आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. कॅलेंडर प्रमाणे आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, पण जीवनवृत्तीच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक क्षण सुरुवात आहे, शेवट नाही. आणि निमित्त आपण काहीतरी शोधत असतो आनंद साजरा करण्यासाठी. आज आपल्यालाही हा आनंद किंवा नामानंद साजरा करायचा आहे. आपण ही पार्टी करायची आहे, नामाची पार्टी करायची, एवढंच फरक. आणि त्यासाठी प्रथम आपण जे 10 अभंगांचं चिंतन केलेलं आहे ते प्रथम आपण म्हणायचं सगळ्यांनी म्हणून. देवाची द्वारी उभा शरण हरी, देणे मुक्ती चाळी साधिया. हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असो मी संसारी जिल्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी माया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चहुरेती जाण षडशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. मंतुनी नवनीता तैसे गे अनंता, वाया व्यक्त कथा सांगी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न काली मन. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार
आयासे करीसी प्रपंच दीन निशी हरीसी न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग विधी येणे नोहे सिद्धी मायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिव्या विण प्राप्त तुझे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला नुरोनी आटेला आईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ताईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा केला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित भक्त हरीसी न भजत दैवत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे म्हणते रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधते साधन द्वैताचे बंधन न बाधिते नामामृत गोडी वैष्णवाला धली योगिया साधली जीवन सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला बुद्धवाला धरा कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम रे सुलभ
उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची धारणी गुरुविण ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठे मौन प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरी विण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सद्गुरुनाथ ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वांनाच नामस्मरण कसं करावं किंवा या नामस्मरणात कसं रमावं यासाठी हा केलेला उद्देश आहे. आणि आपण हे जे 10 अभंग आतापर्यंत चिंतनाला घेतलेले आहेत आणि त्या चिंतनातून त्यांनी जे जे मार्गदर्शन केलं ते प्रथम आपण समजून घ्यायचं आहे. आता हे मार्गदर्शन करताना त्यांनी प्रथम अखंड नामस्मरण झालं पाहिजे हे जरी सांगितलं तरी अधिक अनेक जे साधक आहेत ते ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी करण्याचं जास्त गुंतलेले असतात. म्हणून अगदी दुसऱ्या अभंगापासून त्यांनी सुरू केलं की चौवेदी जाणं शतशास्त्री कारण 18 पुराणे हरिसिंगा मंतुनी नवनीता तैसे ज्ञान. फक्त मंथन कर काय सतत स्मरण कर तैसे ज्ञान वाया व्यर्थ कथा सांडी नको त्या गोष्टीत अडकू नकोस. कारण फक्त आपल्याला हरीचं स्मरण आहे. आता हरीचं स्मरण नंतर सांगूया. आधी हे जर नामस्मरण आपल्याकडनं व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल प्रत्येकाला तर त्यांचा हा उद्देश तंतोतंत आपल्याला मनामध्ये जपला पाहिजे. आणि त्या उद्देशातून जेव्हा आपण नामस्मरण करायला हवं त्यावेळेला आपला जो खरा आनंद अनुभवता येईल. आणि म्हणून तिसऱ्या अभंगामध्ये तेच सांगतात त्रिवेणी संगमी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपण. म्हणजे त्रिगुण असार आहे. त्रिगुण हे असार आहे आणि निर्गुण हे सार आहे असं वेदामध्ये सांगितलं आणि आहे ते खरं आहे. पण आपल्याला त्याच्यात अडकायचं नाही. हे खरं आहे का खोटं आहे याचा विचार करायची गरज नाही. आपल्याला एवढंच माहिती आहे की आपल्याला यात हरीचं स्मरण करायचं आहे. हरिपाठ म्हणजे हरीचं स्मरण करायचं आहे हेच आपल्याला लक्षात आहे. म्हणून त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे गुण हरिविण मन व्यर्थ. जर हरीचं स्मरण नसेल त्या सगळ्या गोष्टी फुकट आहेत. म्हणजे मोठमोठ्या ज्या गोष्टी आपण करायला जातो आणि तिथे नेमकं आपल्याला जे स्मरण साधायचं आहे ते आपल्याला जमत नाही. म्हणून चौथ्या अभंगात फक्त त्यांनी उगार आहे निवांत सांगतात. चौथ्या अभंगात नामस्मरण करण्यासाठी आधी निवांत कसं व्हायचं ते शिकवलंय. आणि 5व्या अभंगात काय सांगतायत चौवेदी जाणं षटशास्त्री कारण नाही योग याग भीती येणे नोईशिती वायाची उपाधी दंबधन. म्हणजे योग किंवा अनेक लोकांना
योगाबद्दल जास्त इंटरेस्ट असतो. हठयोग म्हणतो, त्या योगाचं नाही, पातंजली योगामध्ये हठयोगाचा एक प्रकार आहे आणि त्याप्रमाणे ते करणं चांगलंच आहे, पण ते आपल्यासाठी नाही आहे. आपल्यासाठी नाही म्हणजे काय, लक्षात ठेवा, ज्याची आवड काहीतरी इंजिनिअरिंगचं काम करायची असेल आणि त्याला डॉक्टरकीचं ज्ञान द्यायला बसलं तर का होईल, त्यामुळे तुझं डॉक्टरकीचं ज्ञान तुझ्याकडे, माझं ज्ञान माझ्याकडे, असं होतं ना, आणि गोंधळ होतो. इथे आपल्याला फक्त देवाचं स्मरण म्हणजे हरीचं स्मरण करायचं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला गरज नाही. म्हणजे योग याग विधी, योग विधी वेगळे वेगळे अनेक मार्ग आहेत ते. म्हणून योग याग विधी येणे नोय सिद्धी, त्याने सिद्धी प्राप्त नाही होणार. वायाची उपाधी दंभधर्म, म्हणजे फक्त खोटेपणा आपल्या हातामध्ये येईल. म्हणून बऱ्याच लोकांचा, साधकांचा इथेच गोंधळ असतो. सद्गुरूंनी ज्ञान दिलेलं आहे, पण त्या ज्ञानातून आपल्याला स्मरण साधायचं आहे किंवा ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञान देत आहे, त्याच्यातून स्मरण साधायचं आहे. हे प्रथम लक्ष, आपलं सगळा फोकस स्मरणाकडे असला पाहिजे. आणि हे स्मरणाकडे करताना त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे, 5वा अभंग काय, हे 5वाच अभंग आहे, आता 6वा 7वा आता 7व्या अभंगाप्रमाणे पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रले पोहणे. जर तुम्हाला हे जमत नसेल तर पर्वतासारखा पाप तुमच्या डोक्यावर येऊन बसणार, लक्षात घ्या. त्याच्यातून सुटका करायचा असेल तर हे नामस्मरण करायचं. जरा घाबरवतात ते. मग 8वा अभंग काय सांगितलेला आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. इथे संतांची संगत धरता आली पाहिजे. आकळावा श्रीपती येणे पण ते पुढे काय झालंय, आकळावा श्रीपती रामकृष्ण वाचा नाही, पुढचा अभंग विष्णुविन जप. ज्याला विष्णू म्हणजे काय माहीत नसेल आणि तो जप करत असेल तरी ते फुकट आहे. म्हणजे नामस्मरण करताना आपण कोणाचं स्मरण करतो, देव म्हणजे काय, की ज्याचं स्मरण करायचं त्या तत्वाशी आपल्याला एकरूप कसं व्हायचं आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून हे चैतन्य कसं आहे, अनंत स्वरूप आहे. हा परमात्मा ज्याला आपण म्हणतो मूळ स्वरूप ते अनंत आहे. आणि हे अनंत कसं आहे, घनदाट भरलेलं आहे. कुठे कमी आहे आणि कुठे जास्त नाही, सगळीकडे समत्वाने भरलेलं आहे. आणि म्हणून त्या तत्वाशी आपल्याला एकरूप व्हायचं, कारण त्या तत्वातूनच आपण निर्माण झालो. आपण म्हणजे कोण, आपण म्हणजे हे जाणणारं तत्व, ते आपण. शरीराच्या अपेक्षेत दिलेलं जे नाव आहे ते आपण नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे इथे हरीचं स्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण, ही साधना आहे. नुसतं नाम तोंडात आलं विठ्ठल विठ्ठल म्हटलं की झालं नव्हे. इथे आपल्याला भाव धरता आला पाहिजे, नितांत श्रद्धा ठेवता आली पाहिजे, सद्गुरूंचं सतत तिथे सहवास हवा, संग हवा, आणि त्या सद्गुरू प्रेमातून आपल्याला हे नाम घेता आलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याकडे येतील त्यावेळेला आपल्याला हे नामस्मरणाला तिथे प्रेमभाव जोडला पाहिजे. तो जोडला नाही तर नामामध्ये गोडी लागणार नाही, मग वृक्ष होईल नाम. मग किती वेळ म्हणायचं म्हणून कंटाळ येतो पण सोडून देतो. पण जर तिथे नामाबरोबर गोडी लावायची असेल तर आपल्याला त्या अनंत स्वरूपाचे आपण आहोत हा भाव तिथे जोडता आला पाहिजे. आणि ही वस्तुस्थिती आहे, इथे अनंत स्वरूप कळत नाही, मग इथे कोण कळतं, सद्गुरू दिसतात. म्हणून सद्गुरूंचे आपण आहोत. आपण सद्गुरूंचे आहोत ह्या भावामध्ये देवाचं नाम. आता देवाचं नाम कोणतं घ्यायचं, कोणतंही घ्या, खरं सांगा कोणतंही घ्या. मग त्याला तुम्ही चैतन्य म्हटलं तेही देवाचं नाव, दिव्य स्वरूप म्हटलं तेही ना देवाचं नाव. देवाचं नाव म्हणजे नेमकं काय आहे, तर ते स्मरण साधण्यासाठी आपल्याला जे नाम घ्यायला आवडतं ते घ्यावं. कोणतंही घेतलं तरी हरकत नाही, पहिलं ते लक्षात ठेवायचं. म्हणून इथे ज्ञानेश्वरांनी कुठे विठ्ठल म्हणून नाव घ्यायला सांगितलंय का, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणतोय. पण आपण काय म्हणतो, विठ्ठल विठ्ठल म्हणा, हरी म्हणा की विठ्ठल म्हणा, काही म्हणा, पण तिथे स्मरण तत्वाचं झालं पाहिजे. आणि तत्वाचं स्मरण करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं, दोन्ही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचं. जो नाम घेतो तो आणि ज्याचं नाम घेतो तो, त्या दोघांचंही स्मरण झालं पाहिजे. की असं स्मरण झालं की दोघंही एकरूप आहेत ह्या भावामध्ये स्मरण झालं पाहिजे. आधी वेगळेपणाने स्मरण होईल,
परमात्मा आणि आपण, देव आणि भक्त म्हणजे अनंत स्वरूप किंवा सद्गुरु स्वरूप आणि आपण ह्या भावामध्ये पहिलं नाम सुरू होईल. आणि ते जसं जसं नाम सुरू होईल तसं तसं मी म्हणून कोणीच नाही आहे, तर फक्त सद्गुरु तत्वच आहे, चैतन्य स्वरूपच आहे, या भावापर्यंत पोचायचं. म्हणून द्वैतातून अद्वैत, पण द्वैत अद्वैताच्या भांडणीत पडू नका. तेच म्हणाले, द्वैत आणि अद्वैत याच्यामध्ये पण माणसं अडकतात. आपल्याला फक्त ह्या दिव्य स्वरूपाचं स्मरण करायचं, ते जे अनंत स्वरूप आहे तेच प्रत्येक रूपातून प्रगट आहे. की सर्वत्र ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, मला सर्वत्र हा हरी दिसतोय. सर्वत्र तो प्रत्येक जनामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आहे. मग प्रत्येकामध्ये म्हणजे आपल्यामध्ये तोच आहे आणि सर्वत्रही तोच आहे. हा समत्वाचा भाव आपल्याला तिथे धरता आला पाहिजे. हे जे अनंत स्वरूप आहे ते कसं आहे, सर्व रूपाने. म्हणजे नेमकं कसं आहे ते लक्षात घ्या. आपलं शरीर एक आहे, पण 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान, नाक, हे सगळे अवयव बघायला गेलं तर वेगळे वेगळे आहेत ना. डोळ्यातून पाहणं होतं, कानातून ऐकणं होतं, नाकातून गंध जाणणं होतं, जिभेतून स्वाद चाकणं होतं, त्वचेतून स्पर्श जाणणं होतं, पायाने चालणं होतं, हाताने काम करणं होतं. हे सगळे वेगळे वेगळे तरी ते एक आहेत. कुठे? शरीराच्या ठिकाणी. तशी ही सगळी रूपं वेगळी आहेत दिसायला, पण स्वरूपाच्या ठिकाणी एकच आहे. एकाच स्वरूपाचे सगळे अवयव आहेत. लक्षात घ्या, आपण एकाच स्वरूपाचे अवयव आहोत किंवा एकाच स्वरूपाची स्फुरण आहोत. स्फुरण म्हणतो आपण, की आपल्या ठिकाणी हे जे जाणणं चाललंय, मी म्हणतोय आपण, तो खरा मी कुठून आला? प्रथम आपण आहोत हे आपल्याला सतत स्मरण असतं. जे आहे ते स्वरूप आहे. लक्षात घ्या, जिथे स्फुरण होतं आहेच, स्वतःला आपल्या सतत लक्षात. आपण विचार करा, काय कोण आहे तर आहे, त्याला नाव द्यायचं नाही, पण आपण नाव देतो. नाव देतो म्हणजे काय अर्थ? शरीराला नाव देतो आणि तेच मी म्हणून काम करायला लागतो आणि तिथे चुकतं, कारण गणितच चुकतं. इथे आहे ही अनंत स्वरूप शक्ती या देहातून कार्यरत आहे आणि हे जे आहे ते आहे आणि अनंत स्वरूप आहे ते एकच आहे. शरीर आणि शरीराचे अवयव, आपण त्या अनंत स्वरूपाचे आहोत. आता अनंत स्वरूप कळत नसेल तर नेमकं काय करायचं? सद्गुरूंचं. कारण सद्गुरू आणि अनंत स्वरूप एकच. अनंत स्वरूप निर्गुण निराकार आहे आणि सद्गुरू हा सगुण साकार आहे. हा त्याचा फरक. त्यामुळे सद्गुरूंना पाहता येतं आणि सद्गुरूप्रती शरणागती धरता येते, सद्गुरूप्रती प्रेमभाव धरता येतो. आणि त्या पद्धतीने जितका आपण भावे जेव्हा ते स्मरण करायला लागू, त्या स्मरणामधून आपल्याला अधिक तो आनंद चाकता येईल. लक्षात घ्या, भरभरही नाही म्हणायचं आणि अगदी स्लो म्हटलं तर चांगलंच आहे, नाही असं नाही, पण तो भाव धरता आला पाहिजे. आता भाव धरायचा कसा? परत लक्षात घ्या, स्वरूप आहे या आईला धरायचं कसं? तर शरीराला पायापासून डोक्यापर्यंत पाहत जायचं आणि या शरीराला डोळे बंद करून जे आपण पाहतो त्याला म्हणतात भान. शरीराचं भान घेतो आणि हे भान घेत असताना ही भान घेणारी जी शक्ती आहे तो विठ्ठल आहे. म्हणजे जो अनंत स्वरूप विठ्ठल आहे तोच या देहातून कार्यरत आहे. दोन्ही गोष्टी कशा समजून घेतल्या तर तुम्हाला तो भाव कसा धरायचा सांगतो. भावी विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. म्हणतात छाती ठोकून ते सांगतात की हे सर्वसाधारणाला जमणार नाही. म्हणून हे तेसा बोल रामकृष्ण हरी हे तितकंसं काही खरं नाही. बरं आहे पण खरं नाही. खरं काय? हा भाव आणि भान, श्रद्धा, सद्गुरु प्रेम, कृतज्ञता या सगळ्या गोष्टी जिथे एकवटतात तिथे नाम होतं, सुरू होतं. म्हणून नाम म्हणजे स्वरूपच. आंबा म्हटलं की आंबा, ज्याने आंबा खाल्ला तर आंबा म्हणजे तो आंबा शब्द वेगळा आणि फळ वेगळं नसतं. आंबा म्हणजे तो फळ म्हणजेच आंबा. तसं जे नाम आपण घेऊ ते नाम म्हणजे ते अनंत स्वरूपच. पण ते अनंत स्वरूप कसं? प्रत्येक रूपातून जाणतं तर ते आणि हे एकच आहे आणि दोन्ही एकच आहे. ह्या भावामध्ये ते स्वरूपच ते, मी म्हणून कोणी नाहीच. हा जर जितका भाव आपल्याकडे दाटून येईल आणि त्या दाटून येण्यातून जितकं आपण स्मरण करायला लागू त्यावेळेला ते खरं त्या तत्वाशी एकरूपता साधता येईल. आणि ती तत्वाची एकरूपता साधायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांनी मिळून आपण ते प्रयत्न करायचे आहेत.
आणि हे करताना प्रथम मी म्हणेन हळुवारपणे म्हणायचं आहे, एका तालामध्ये म्हणायचं आहे आणि परत तुम्ही म्हणायचं आहे की त्याच्यातून देणं घेणं सुरू होईल की स्वरूपच स्वरूपाशी एकरूपता साधतंय, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे आणि ह्या देहातून ही जी जाणीव चैतन्य स्वरूपाचं रूप आहे ती त्या चैतन्य स्वरूपाला आळवते, त्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी ती प्रयत्न करते आणि त्या तत्वाला पूर्ण शरणागत होते आहे. या भावातून आपल्याला नाम घ्यायचं आहे. म्हणजे नाम म्हणजे नुसतं शब्द नव्हे, लक्षात ठेवा. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, हे सगुण ध्यान आहे. सगुण ध्यान म्हणजे आपल्या ठिकाणी जे आहे म्हणून जे जाणणारं तत्व आहे ते सगुण आहे. ते जाणतं आहे, पण त्या जाणण्याला आज अज्ञान असल्यामुळे त्याला कळत नाही. पण ते आता ज्ञानातून बघायला लागलं की त्या तत्वाशी एकरूपता येते. ते तत्व आणि ह्या शरीरातून जाणणारं जे तत्व आहे ते एकच आहे आणि हा एकपणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून सर्वांनी हा अनुभव घेताना बघा, आता आपण थोडा वेळ नामस्मरण करणार आहोत. जितक्या वेळ आपल्याला आनंद मिळेल तितक्या वेळ आनंद घ्यायचा आहे. तो आनंद आपल्या शरीरात दुमदुमाला हवा. आपल्या शरीरात म्हणजे ह्या चैतन्याच्या रूपामध्ये दुमदुमाला हवा. लक्षात घ्या, प्रत्येकाचं शरीर हे चैतन्य आहे आणि ह्या चैतन्यातून जाणणारं तत्व हे त्या चैतन्य स्वरूपाचं जाणणारं तत्व आहे, जाणणारं रूप आहे. म्हणजे इथे आपण कोणच नाही, आहे काय सर्व चैतन्य आहे. शरीराकडे पहा, शरीराला पहा तेव्हा ते चैतन्य म्हणून पहा. चैतन्य स्वरूपाचं रूप आहे म्हणून चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्य स्वरूपात जाणणारं जे तत्व आहे ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे आणि ते जाणत आहे. आणि त्या जाणण्याशी, त्या तत्वाशी एकरूपता होण्यासाठी नामस्मरण आपण करतो. म्हणून हा जो भाव सगळ्यांना समजला कसा घ्यायचा. शरीराचं प्रथम भान घ्या, दीर्घ श्वास घ्या, सगळ्यांनी डोळे बंद करा आणि संपूर्ण शरीराचं भान घ्या. जसं संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. हा जो भाव आहे संपूर्ण पेशी दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण प्राणशक्ती, जो श्वासोच्छवास चालला ती प्राणशक्तीच आहे. संपूर्ण प्राणशक्ती दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. संपूर्ण जाणणारं तत्व ते जाणतंय. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. संपूर्ण शरीराला जाणार दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. सभोवती सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे. सभोवती असणारी प्रत्येक रूप ही चैतन्य स्वरूपाचीच रूप आहे आणि सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. शांति, शांति, शांति. शांति, शांति, शांति. शांति, शांति, शांति. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. सद्गुरु तेथेच आहे. त्या आहे 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 हे सद्गुरूंचं स्वरूप आहे.
तिथे संपूर्ण चित्त एकरूप करून ठेवा. कुंडली करले हरिका श्री